संजय राऊत आणि अरविंद सावंतांनी फुटलेल्या खासदारांना तुडवा म्हटल्यानंतर आता ठाकरेंचे शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत। मात्र बंडखोर खासदार अद्याप अज्ञातस्थळी आहेत। पण मतदारसंघांमध्ये फुटलेल्या खासदारांचे पुतळे जाळणं सुरू झालंय। पाहूयात। आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार। अडवून बघा कशी खोलून ठेवतो तुमची ती। फुटलेल्या खासदारांना तुडवण्याच्या सूचना दिल्यानंतर ठाकरेंचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले। अर्थात अद्याप फुटलेले खासदार समोर आलेले नाहीत, पण पुतळ्यांची जाळपोळ करत घोषणाबाजी करून आंदोलनं सुरू झाली आहेत। बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांनी 6 खासदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळत निषेध आंदोलन केलं। आज त्यांचं आम्ही पुतळे जाळलेले आहेत। भविष्यात जेव्हा केव्हा हे 6 खासदारांपैकी कुणी बी बीड जिल्ह्यामध्ये येतील त्यावेळेस त्यांच्या गाडी सगळं आम्ही त्यांना पेटून देणार। हे तुम्ही सुद्धा बघता आणि सगळी जनता सुद्धा बघणार आहे आणि ह्यांना जनता सुद्धा मारणार आहे। आता ठाकरेंच्या फुटणाऱ्या खासदारांमध्ये विदर्भातील वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुखांचाही समावेश आहे। ठाकरेंनी तिकीट देताच 2024 मध्ये मशाल चिन्हावर त्यांना निवडूनही दिलं, पण मतांचा अवमान करून गद्दारी केल्याचा आरोप करत यवतमाळमध्ये देशमुखांच्या पुतळ्याला आधी जोडे मारले आणि नंतर पुतळ्याचं दहन केलं। वाशिममध्येही खासदार संजय देशमुखांच्या विरोधात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलंय। आम्हाला लाज वाटू राहिली की आम्ही कोणत्या माणसाला इथं निवडून दिलेलं आहे। शिंदे गटात जर त्यांनी पदार्पण केल्याच्या नंतर जर वाशिम जिल्ह्यात त्याची गाडी किंवा तो कुठेही आढळला तर गाडी सगळं त्याला फुकून देऊ अशी आमची आर्त। 5,90,000 ज्या जनतेने इथं मतदान दिलेलं आहे त्या मतदानाला आज त्यांनी जी तिलांजली दिलेली आहे त्या मतदाराचा विश्वासघात केलेला आहे। परभणीत संजय जाधवांच्या विरोधातही शिवसैनिक आक्रमक झालेत। जाधवांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली। संजय जाधवांच्या पुतळ्याला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली। त्यांना आम्ही या तालुक्यात प्रवेश करू देणार नाही आणि त्याची गाडी फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आणि त्याला कसलाही प्रवेश या तालुक्यात देणार नाहीत। आणि या माध्यमातून आम्ही त्याचा आज आमच्यासाठी आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी खासदार बंडू जाधव हा मेलेला आहे। फुटणाऱ्या खासदारांमध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आघाडीवर आहेत, पण त्याचे पडसाद नांदेडमध्ये उमटले। ठाकरेंच्या शिवसेनेनं नागेश पाटलांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून राग व्यक्त केला। भाऊसाहेब वागचौऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या समोर साईबाबांची शपथ घेतली होती असं राऊतांनी सांगितलं, पण तरीही वागचौरे फुटले। त्यामुळे कोपरगावमध्ये वागचौऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली। ज्या दिवशी तो आम्हाला दिसल आम्ही ऑन द स्पॉट जे करायचं ते दाखवून देऊ। शिवसैनिक काय असतो, उद्धव साहेबांचा शिवसैनिक काय असतो हे आम्ही दाखवून देणार आहे। आणि यावेळेस आता उद्धव साहेबांनी सांगितलेले जो आमदार खासदार यावेळेस फुटल त्याला रस्त्यावरती तुडल्याशिवाय शिवसैनिक स्वस्त बसणार नाही। उद्धव ठाकरेंना सर्वाधिक विश्वास हा धाराशिवचे खासदार उमराजे निंबाळकरांवर होता, पण निंबाळकर सुद्धा फुटले। सोशल मीडियावर निंबाळकरांना गद्दारी करू नका अशा कमेंट्सचा पूर आहे। सोशल मीडियावर त्यांचे 6,000हून अधिक फॉलोअर्स सुद्धा घटलेत। तर पुण्याच्या त्यांच्या बाणेरच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून फुटलेल्या खासदारांना तुडवण्यास सांगितल्यामुळे या खासदारांना Y+ सुरक्षा देण्यात आली आहे आणि घराबाहेर सुद्धा सुरक्षा तैनात आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।